नमस्कार. मी डॉक्टर मनोज कुलकर्णी माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आता आषाढी एकादशी आहे आज, आणि आषाढी एकादशीला महाराष्ट्रामध्ये सगळीकडं एक भक्तिमय किंवा आपल्या सर्वांचं जे आराध्य दैवत आहे विठ्ठल रुक्मिणी यांचा उत्सवाचा किंवा यांचा सण म्हणजे महाराष्ट्रातला आषाढी एकादशी हा सण धरला जातो. तर आजच्या व्हिडिओचं जे टायटल आहे लिहूनी तुळशी माळा गळा, हे जे व्हिडिओ टायटल आहे त्याचा आणि आषाढी एकादशीचा आणि आरोग्यशास्त्राचा काय संबंध आहे ते मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया की आता आषाढी एकादशी आहे, सगळीकडं महाराष्ट्रात सर्वदूर खूप पाऊस पडतो आहे. सगळा महाराष्ट्र हा पावसाने ओलाचिंब झालेला आहे. तर ओलाचिंब झालेला असला तर सगळीकडे वातावरणात एक आर्द्रता आहे, सर्दपणा आहे, एक थोडंसं क्लीनता किंवा एक ओलावा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींनी शरीरामध्ये काय होत असतं, तर या सगळ्या गोष्टींनी शरीरामध्ये एक प्रकारचा कफ वाढत असतो. कफ वाढल्याने या काळामध्ये इन्फेक्शियस आजार जे व्हायरल इन्फेक्शन आहे, नंतर त्याला आपण अपर व्हायरल इन्फेक्शन म्हणजे थंडी वाजून ताप येणं याच्यासारखे आजार आहे, नंतर सर्दी आहे, खोकला आहे, घसा खवखवणं आहे, डोकं दुखणं आहे, जे अंग असतं आपलं ते काही वेळेस गरम असतं, काही वेळेस थंड असतं. तर या प्रकारचे व्हायरल इन्फेक्शनचे आजार हे पावसाळ्यामध्ये जास्त वाढतात आणि विशेष करून सर्दी खोकल्याचे आजार हे जास्त करून वाढतात. आणि त्याच जोडीला तर आता तुमचा प्रश्न असेल की याचा आणि लिहूनी तुळशी माळा गळा हे जे आपलं व्हिडिओ टायटल आहे, या व्हिडिओ टायटलचा आणि त्याचा काय संबंध. तर पुरातन काळापासून धर्मशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे पॅरलल होते. म्हणजे एक उजवी बाजू होती तर दुसरी डावी बाजू होती. धर्मशास्त्र जर उजवी बाजू पकडली तर आरोग्यशास्त्र ही डावी बाजू असते. तर या संदर्भात पुरातन काळी पण काय पाऊस येत नव्हता का, तर पाऊस यायचा खूप. वातावरण आज जसे लोक आजारी पडतात तसे त्या काळातसुद्धा लोक हे आजारी पडत होती, सर्दी खोकला होत होता, ताप होत होता. मग त्या काळामध्ये जी ट्रीटमेंट होती आणि तिचा आषाढी एकादशीचा काय संबंध आहे हे माझं आजच्या व्हिडिओचं मेन उद्देश आहे किंवा हे सांगणं आहे. तर आपण सगळ्यांनी जेव्हा विठ्ठलाची मूर्ती बघतो किंवा विठ्ठल रुक्मिणी यांचं बघतो किंवा वारकरी असतात, आमच्याकडे पण दिंडी येत असते दरवर्षी, तर वारकरी असतात. तर या वारकऱ्यांमध्ये किंवा विठ्ठलाच्या गळ्यात जी माळ आहे ती माळ आहे तुळशीची माळ आहे. लिहूनी तुळशी माळा गळा म्हणजे विठ्ठलाला जे आवडतं आहे त्याच्यामध्ये तुळस ही अग्रगण्य आहे. व तुळसच का अग्रगण्य आहे, तर जेव्हा जेव्हा सर्दी खोकला ताप यासारखे आजार होतात तेव्हा तेव्हा आयुर्वेदानुसार जी ट्रीटमेंट केली जाते किंवा जी प्रथमोपचार आयुर्वेदातला प्रथमोपचार जो असतो त्याच्यामध्ये तुळशीचा रस किंवा तुळशीचा काढा करणं आणि तुळशीचा काढा हा दिवसभर पिणं ही खूप चांगली आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट होती. मग त्याच पद्धतीने जसं आपण तुळशीचा रस किंवा तुळशीचा काढा, सर्दी खोकला शिंकायला सुरुवात झाली तर तुळशीचा काढा किंवा तुळशीचा रस घ्यायला सुरुवात केली तर लवकर फरक पडतो. तसाच फरक हा जर आपण सर्दी खोकला याच्यासाठी केला तर खूप छान फरक पडतो. तर त्याच पद्धतीने आपलं जे आराध्य दैवत आहे विठ्ठलाला जरी सर्दी खोकला झाला, ताप आला, आता एवढे वारकरी विठ्ठलाला भेटायला येतात, क्रॉस इन्फेक्शन होऊ शकतं. मग आपल्या लाडक्या विठ्ठलाला किंवा आपल्या विठोबा देवाला काही इन्फेक्शन होऊ नये आणि त्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी म्हणून आधीच्या काळापासून काय करायचे, तर विठ्ठलाला इतर तुळशीच्या पानाचा किंवा तुळशीच्या रसाचा नैवेद्य दाखवायचे आणि ते जर नसेल शक्य तर त्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालायच्या. मग तुळशीच्या माळांचा जो वास असतो त्या माळांच्या वासाने सुद्धा इन्फेक्शन हे कमी होत असतं. त्याच्यामुळं याच्यातून आपण सगळे काय शिकू शकतो, तर आपण याच्यातून एक घेऊ शकतो आयुर्वेदानुसार किंवा धर्मशास्त्रानुसार की जर तुम्हाला सर्दी खोकला ताप या काळामध्ये होत असेल, पावसाळ्यामध्ये सगळीकडे वातावरणातला जो कुंदपणा आहे त्याच्यासाठी, तर तुम्ही सगळेजण हे यासाठी तुळशीचा रस किंवा तुळशीचा काढा हा तुम्ही नियमित सेवन करा. 4 ते 5 दिवसामध्ये विदाऊट अँटीबायोटिक विदाऊट एनी अदर ट्रीटमेंट तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये आणू शकता. यासाठी हा मी व्हिडिओ केलेला आहे. आणि अजून एक सांगण्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी काही भरपूर ठिकाणं आहे जी नदीच्या ठिकाणी आहे. नदीच्या ठिकाणी जे ठिकाणं असतात
त्यांचे पाऊस आला, उदाहरण काल आता नाशिकला पाऊस आला आहे पंचवटीमध्ये, सगळं मारुती वगैरे हे देवस्थानं पाण्याखाली गेले. तसेच दत्ताचे देवस्थाने ते जून जुलैमध्ये पाण्याखाली जातात. तर हे देवस्थाने जेव्हा पाण्याखाली जातात आणि तेव्हा तिथलं जी देव असतो त्या देवस्थानातला, त्या देवाला पण कुठंतरी तो पाण्याखाली बुडाला की मग त्याला पण भक्तिभावानुसार त्याला पण सर्दी होत असते. आणि ती सर्दी कमी होण्यासाठी सुद्धा जेव्हा देव ते पाण्याच्या बाहेर येतात तेव्हा सर्दी कमी होण्यासाठी जो पहिला नैवेद्य दाखवला जातो तो असतो तुळशीच्या पानांचा काढा. म्हणजे जे पाण्यातून बाहेर येतात, पाण्याचे जे संसर्गज आहे, तो पाण्यातला जो संसर्गज टाळण्यासाठी जी ट्रीटमेंट केली जाते किंवा त्याच्यामध्ये तुळशीचा रस हा किंवा तुळशीच्या पानांचा काढा हा अग्रगणी असतो. आयुर्वेदात तसे त्रिभुवनकीर्तीसारखे काही औषधं आहेत की जे औषधं त्याच्यामध्ये तुळशीच्या पानांचा रस हा वापरला जातो. तर माझा सांगण्याचा उद्देश हा की उद्या जरी आषाढी एकादशी असली तरी पण आपण याच्यातून जे लिवणी तुळशी माळा गळा आहे, तर आपण सगळ्यांनी जर सर्दी, खोकला, ताप यासारख्या ज्या कंडिशन आहे आता वातावरणात दिसणाऱ्या, त्या वातावरणात दिसणाऱ्या कंडिशननुसार जर आपण तुळशीच्या पानांचा रस किंवा तुळशीच्या पानांचा काढा हा सेवन केला तर आपले हे जे URTI किंवा अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे हे खूप चांगल्या पद्धतीने हे कमी होऊ शकतात. त्याच्यात वाटलंच तुम्ही गवती चहा, मिरे, सुंठ यासारखे पदार्थ टाकूनसुद्धा एक काढा तयार करू शकता आणि तो तुम्ही 3 वेळ घेऊ शकता. परंतु माझ्या विषयाला अनुसरून जे होतं की लिवणी तुळशी माळा गळा, तर विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये तुळशी माळांचं काय महत्त्व आहे आणि त्याचा वातावरणानुसार काय संदर्भ आहे, तर ते हे सांगण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुळस जी असते ती पूर्णपणे शरीरातला कफ जो असतो तो कफाचा पूर्णपणे ती नाश करून टाकते. आणि सर्दी खोकला असतो, एक तर तुळशीचा रस तुम्ही सुरू केला तर तुम्हाला 1-2 दिवसात जुलाब होतात आणि ते जुलाबावाटे जो कफ आहे छातीतला, सर्दी खोकला तापातला हा जो कफ आहे हा सगळा जुलाबावाटे बाहेर पडून जातो आणि तुम्ही 2 ते 3 दिवसात या व्हायरल इन्फेक्शनपासून मोकळे होऊ शकता. म्हणून पूर्वाचार्यांनी जी योजना केली होती की आषाढी एकादशीला तुळशी माळा घालाव्या किंवा वारकरीसुद्धा तुळशी माळा तुळशीचे पानं ठेवतात जवळ किंवा गळ्यात त्याची माळ घालतात, तर हे सगळं करण्याचा मूळ उद्देश हा होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व माझ्या यूट्यूब चॅनलला किंवा माझ्या फेसबुक पेजला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.